मंडळी, आज बनवूयात वाटली डाळ। ही डाळ गणपती विसर्जनासाठी बनवली जाते। त्यासाठी इथे 1 कप चणा डाळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। 4 तासानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि थोडा वेळ गाळणीवर नितळत ठेवायची। आता इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेऊन एक ठेचा तयार केला। पॅनमध्ये आता 2 पळी तेल घेतलं। त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग याची एक खमंग फोडणी तयार केली। त्यावर आता तयार केलेला ठेचा घालूयात। ठेचा थोडासा तेलावर परतून घ्यायचा। पाव चमचा हळद घालूयात, मिक्स करूयात आणि वाटलेली जी जाडी भरडी चणा डाळ आहे ती घालून घेऊयात आणि तेलावर परतवून घेऊयात। आता चवीपुरतं मीठ घालूयात आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट एक वाफ आणून देऊयात। पुन्हा 4-5 मिनिटांनी डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून पुन्हा 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची। ही प्रोसेस मी 2 वेळा केली। त्यावर आता 1 चमचा लिंबाचा रस, किसलेलं ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी मिक्स करूयात। एकदम मोकळी सुटसुटीत वाटली डाळ तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा।